आज आपण रेशनिंगच्या तांदळापासून जाळीदार असा कुरकुरीत डोसा बनवला आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे एक चटणी आणि बटाट्याची भाजी देखील बनवली आहे। त्यासाठी इथे मी 4 वाट्या इतके रेशनिंगचे तांदूळ घेतलेत आणि त्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी इतकी चणा डाळ आणि अर्धी वाटी इतके मी पोहे घेतलेले आहेत। त्याच वाटीने इथे आपण 1 वाटी इतकी उडदाची डाळ घ्यायची, पाव चमचा इतके मी मेथीदाणे टाकले, सर्व छान धुवून घ्यायचं आणि 5-6 तास भरपूर पाणी टाकून भिजत ठेवायचं। 5-6 तासानंतर उडदाच्या डाळीतील पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायचं आणि 8-9 तास हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं। इथे गॅसवर कढईत 2 चमचे मी तेल टाकलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचे उडदाची डाळ टाकून घेतली, एक उभा चिरलेला पातळ कांदा, एक हिरवी मिरची, 5-6 कढीपत्त्याची पाने टाकली, यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला। हे सर्व मऊसूत छान परतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद आणि 5-6 उकडलेले बटाटे टाकले, कोथिंबीर टाकली आणि छान असा इथे बटाटा 2-3 मिनटं परतून घेतला। इथे आपण चटणी बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1-2 पळ्या तेल टाकलं, त्यामध्ये 1 मोठा चमचा चणा डाळ, 1 मोठा चमचा उडदाची डाळ टाकली, छान परतल्यानंतर त्यामध्ये 5-6 बेडगी मिरच्या, उभा चिरलेला कांदा, 5-6 कढीपत्त्याची पाने, इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि 1-2-3 मिनटं शिजवून घेतलं। त्यानंतर चिंच टाकून चटणी छान वाटून घेतली। इथे आपलं बॅटर देखील छान फर्मेंट झालेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 2 चमचे साखर टाकायचे, मिक्स करून घ्यायचं। गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं आणि या पद्धतीने डोसा छान जसा हवा तसा पातळ पसरून घ्यायचा। त्यावर मी इथे बटर लावलेला आहे, तुम्ही लोणी, बटर काहीही लावू शकता आणि या पद्धतीने छान असा आपला इथे हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। इथे मी याच पद्धतीने आणखीन एक डोसा तयार करून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असा हा आपला डोसा मस्त असा तयार झालेला आहे।